Okay, now we go ahead and we launch the first stand. The action starts from here. So, firstly, we will be unveiling the Sharad Pawar stand. And to do the honors, may I request the Honorable Chief Minister of Maharashtra, Mr. Devendraji Fadnavis, along with the President of the Mumbai Cricket Association, Mr. Ajinkya Naik, to please jointly press the buzzer at the count of three. At the count of three, and everybody who's present here can quickly look back where the stand will be unveiled. Okay, gentlemen, at count of three, we are ready. 1, 2, 3, go! Yes, so that's the first stand that we have unveiled. But before we unveil the second stand, may I invite on stage the family members. Yeah, we'll present a special memento of the stand. And with that stand, yes, going ahead. Before we launch the second stand, may I invite on the stage, मी विनंती करतो अजित वाडेकर यांची जी फॅमिली आहे to please join us on stage. We'd like to present them a token of appreciation and then launch the stand. May I request Mrs. Rekha Wadekar along with the family members of the Wadekar family to please join us. Of course, if you all look back into the history books, 1971, the captain who taught India to win overseas, first in West Indies and then of course in England, and then we all know the legacy of Indian cricket. जोरदार टाळ्या एकदा आपण वाजवूया. मी विनंती करतो माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजिंक्य नाईक आणि पवार साहेब यांना की आपण पहिले सन्मान करूया तो वाडेकर फॅमिलीचा आणि त्यानंतर ह्या स्टँडचं लॉन्च करूया ते फॅमिलीच्या उपस्थितीत. येस, त्यानंतर मी मान्यवरांना विनंती करीन की बझरच्या इथे येऊन आपण हा आजच्या संध्याकाळचा दुसरा स्टँड, यू कॅन जस्ट लुक बॅक ॲट अ काउंट ऑफ 3, 1, 2, 3, हियर वी गो, द अजित वाडेकर स्टँड. That's the second stand we unveiled. आपण वाडेकर फॅमिली ना एक खास एक सन्मान चिन्ह आहे. It's a nice token of appreciation with the stand there, the picture of the stand that we'd like to present to the family of late Ajit Wadekar. What a wonderful occasion this is. The 1971 victory is India's first ODI captain. A stylish left-handed batter known for his batting, the triple century in Ranji Trophy. From 58 to about 73, those consecutive Ranji Trophy finals, 4 Ranji finals consecutive that he led Mumbai in towards victory. And what a wonderful contribution that is, and as a hallmark and a tribute to his contribution to the game, the Ajit Wadekar stand being unveiled at the Wankhede Stadium.
हॅलो हॅलो, मला थोडं मनोगत सर्वांना सांगायचं आहे, चालेल ना? परमिशन आहे ना तुमची? इथे उपस्थित सर्व मान्यवरांना आणि क्रिकेट वेड्या मुंबईकरांना अभिवादन. हे अभिवादन करून मी माझे मनोगत आपणापुढे मांडत आहे. सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. मी या क्षणाची किंवा या मानाची, या गौरवाची कितीतरी दिवसापासून वाट बघत होते. ज्या माणसांनी मुंबईच्या व भारताच्या क्रिकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्याचा सन्मान जरा उशिराच का होईना पण आता मिळाला, आणि तो एकदम ग्रँड स्टँड लेवलच्या चौथ्या उत्तुंग शिखरासारखा मिळाला. म्हणून त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते. भारताने अर्जुन अवॉर्ड आणि पद्मश्री देऊन अजितचा गौरव केला. तसेच इंदूरला सुद्धा होळकर स्टेडियमवर त्यांचं स्वागत करण्यात आलं. मी आज स्वतःला फार प्राऊड फील करते आहे. त्याचप्रमाणे अनेक जुने क्रिकेट प्रेमींना पण आनंदाचा आज आनंद वाटला असेल. मंडळींनो, त्यावेळी क्रिकेटर्सना एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या, पण प्रत्येक खेळाडूला आपल्या टॅलेंटवर आत्मविश्वास असायचा. अजित मुंबईचा कॅप्टन 4 वर्ष होता आणि 11 वर्ष रणजी चषक मुंबईकडे होता. तुम्हाला माहितच असेल. भारताच्या या टीम मध्ये 6-7 क्रिकेटपटू मुंबईचे असायचे भारताच्या सर्व टीम मध्ये. आजच्या या गौरवाकडे कौतुकाने पाहताना आपल्याला या सर्व खेळाडूंचे प्रयत्न विसरून चालणार नाहीत. या सर्व प्रयत्नामुळेच हे अजितला शक्य झालं. त्यातल्या त्यात दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर, सुनील, फरुख, शिवलकर, नंतर रामनाथ पारकर, सुरू नाईक, किती खेळाडूंची नावं मी सांगू. पण त्याच वेळी हल्लीच काळाच्या पडद्याआड गेलेल्या 2 व्यक्तींचं नाव मला नमूद केल्याशिवाय राहता येत नाही. एक मिलिंद रेगे आणि दुसरे वासू परांजपे. यांना मी स्वतःशः प्रणाम करते. त्यांनी नेहमी अजितच्या पाठीशी राहून, कधी चिडून, कधी भांडून, कधी प्रेमाने, कधी टोमणे मारून मुंबईचे हित साधले. अजितची कारकीर्द फक्त खेळाडू म्हणून सीमित नव्हती. तो डावखुरा स्टायलिश फलंदाज होता आणि तो उत्कृष्ट स्लिप फिल्डर होताच. पण त्याने सिलेक्टर, कोच, मॅनेजर, कॅप्टन व कुशल एक्झिक्युटिव्ह म्हणून त्याने 9 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट बीसीएचे असे ते होते. ते कुशलतेने ते पद त्यांनी सांभाळले. अजितचा मितभाषी, संयमी, शांत स्वभाव, विनोदी स्वभाव सर्वांनाच फार भावत असे. सचिन, विनोद, अझर यांना तर तो पित्या समान वाटत असे. मंडळीनो, आज संकष्टी म्हणजे गणपतीचा मंगल दिवस आहे आणि 1971 साली गणेश चतुर्थीच्याच दिवशी अजितने परदेशातील क्रिकेटशी सामना देत आत्मविश्वासाने कसं जिंकायचं ते सर्व भारतीयांना शिकवलं. मी परत एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानते. आणि आता सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम वरून सर्वजण नवे सर्व जग अजितची आठवण काढेल. यापेक्षा दुसरा आनंद तो कुठला. नमस्कार आणि धन्यवाद. थँक्यू. नाही, ती माझी मुलगी आहे. खूप धन्यवाद madam. Can we have a big round of applause for Mrs. Rekha Wadekar? And as she said that today is an auspicious day. If you go back to that 1971 victory and if you read back the anecdotes, there was an elephant that came on the ground and which was counted as a good omen, and then India went on to win the series. And today on that auspicious day, the Ajit Wadekar stand being unveiled. What a wonderful complete circle of history that is, and that is wonderfully narrated by Mrs. Rekha Wadekar. Thank you so much, madam. Thank you. Okay, going ahead. We are now ready for the third unveiling. That is the MCA office lounge, which will now be in the memory of the former president of the Mumbai Cricket Association, Mr. Amol Kale. मी विनंती करतो, and may I invite the family members of Amol Kale to kindly come up on the stage. This is Meenal Kale and the family members to kindly come up on the stage. May I request the Honorable Chief Minister along with the President of the Mumbai Cricket Association along with Pawar Sahib to present a token of appreciation to Meenal Kale. Thank you so much, Madam, for gracing the occasion. Yes.
Okay, now if I could request everybody in the audience to divert your attention to your right, where you're seated there, right up above, where the office lounge is. Gentlemen, ladies and gentlemen, on the count of three. 1, 2, 3. Here we go. Yes, that's the MC office lounge in memory of the former president of the Mumbai Cricket Association, Shri Amol Kale. May I request the president and the dignitaries to present a nice memento which marks the frame of that particular place where the office lounge is in memory of Shri Amol Kale. Thank you. Thank you. Okay, then one stand to go. But before we unveil that stand, we'd like to felicitate a special gentleman who's present with us today. India captain, T20 World Cup winning captain, Champions Trophy winning captain, 2 Champions Trophies to him, one as a player, one as a captain, 2 T20 World Cups as well. In the good old days, it used to be called as World T20, now the T20 World Cup. So that's 2 and 2 done. Can't forget the 5 IPL titles for the Mumbai Indians who are present here. Playing a match on the 21st against the Delhi Capitals just in a couple of days from now. 499 international matches. 19,700 runs. 49 centuries, 108 half centuries. Highest score of 264 in one-day international cricket, which has stayed for a long time. Can you have a big round of applause for Mr. Rohit Sharma? मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर श्री शरद पवार साहेब आणि अजिंक्य नाईक यांच्या हस्ते आपण सन्मान आणि सत्कार करूया. प्रथम तो रोहित शर्मा यांचा. Yes, keep the claps going, ladies and gentlemen. Keep the claps going. Yes, we have seen Rohit Sharma's fireworks with the bat. May I gently request him to say a few words and then we'll unveil the stand. Good afternoon, everyone. Firstly, I would like to thank everyone who's come here to make this event so special for all of us. What is going to happen today, I have never dreamt of. As a kid growing up, wanting to play cricket for Mumbai, wanting to play cricket for India, no one thinks of these kind of things. For me, it's like any other sportsman who wanted to try and give the best and use the best of his talent and ability and to serve the nation, serve the country as much as possible. While doing that, obviously, you try and achieve a lot of things. You achieve a lot of things. A lot of milestones are created. But something like this, it is really, really special. Only because Wankhede is such an iconic stadium and so many memories have been created here. And for me to have my name amongst, the greats of the game and world's best political leader, I cannot express what the feeling is. So for that, I am really, really grateful and honored and very, very thankful as well to all the MCA members, Ajinkya Naik, Sanjay Naik, Arman Bhai, and of course, not to forget the Apex Council members. For me to
honor while I am playing. It makes it very, very special because I'm still playing. I've retired from 2 formats, but I'm still playing one format. So it'll be a surreal feeling on 21st when I come here and play against Delhi Capitals representing Mumbai Indians, and to have a stand. It will be a very, very special feeling. And it'll even get special while representing the country. Whenever that happens, India plays whichever team here, that is going to make even more special. So, and to have this big honor in front of so many people, especially my family, my mom and dad, my brother, his wife, and my wife, who's present here as well. Very, very special people in my life, and I'm so grateful and thankful to whatever they have sacrificed for me to stand here and talk about this special day. And of course, not to forget, my very, very special team, Mumbai Indians, is also here. Who I'm pretty sure are waiting for my speech to get over so that they can start training. But thank you guys for coming there and supporting. I would like to thank the media and all the members, and special thank to Shri Sharad Pawar Sahib and Fadnavis sir to be here and make it very, very special. This is a very, very special day in my life, which I will never forget. So thank you again. Thank you to all the MCA members, for honoring this to me and my family. It's a very, very special day. Thank you again, guys. How beautifully said. Can you have a big round of applause for those thoughts? A journey that started in Borivali, played for Mumbai, played for India, the World Cup in Barbados, and now the stand being unveiled. The buzzer is ready. May I request the dignitaries to kindly do the honors. As Rohit Sharma said in his speech, family members' presence, proud parents, better half in attendance, along with all the team members that he has played and is playing. And now we're ready for the unveiling of the Rohit Sharma stand. Yes, at a count of 3. So the our team is also ready. 1, 2, 3. Here we go. That's the Rohit Sharma stand. Yes, and a special presentation to Mr. Rohit Sharma and the family. Yes, keep the claps going. Yes, thank you. Thank you. It's definitely an emotional moment. What a start. And now a stand being named after Rohit Sharma at the iconic Wankhede Stadium. आणि जसं रोहित शर्मानी त्यांच्या स्पीच मध्ये सांगितलं की मुंबई इंडियन्ससाठी खेळताना, भारतासाठी खेळताना इकडे खेळणं आणि तो स्टँड असणं हे सरियल असेल असं ते म्हणाले. बट रोहित, आय वुड लाईक टू ऍड टू दॅट. इमॅजिन अ फास्ट बॉलर बॉलिंग फ्रॉम हिअर, from the pavilion end, and you hitting 1-6 there at the deep mid wicket area at the Rohit Sharma stand, and Mr. Ravi Shastri on commentary.
That will be a fantastic Mumbai connection and the Wankhede Stadium connection. Can we have a big round of applause for all the stands that have been unveiled here? The Sharad Pawar stand, the Ajit Wadekar stand, the MCA office lounge in memory of Shri Amol Kale, and the Rohit Sharma stand. We are at the Wankhede Stadium. Can we have a bigger round of applause, ladies and gentlemen? Yes, that is what the Wankhede Stadium is known for. Yes, त्यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या देशातील अतिशय ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नेहमीच लक्षात राहील असे आदरणीय शरद पवार साहेब, आपले आयकॉनिक बॅटर कॅप्टन, वन ऑफ माय फेवरेट्स, आपल्या सगळ्यांना आपल्या बॅटिंगनी मंत्रमुग्ध करणारे श्री रोहित शर्मा, MCA चे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक, या ठिकाणी उपस्थित असलेले संजय नाईक, अभय हडप, दीपक पाटील, अरमान मलिक, विशेष रूपाने उपस्थित डायना ॲडलजी, त्याचप्रमाणे आपले दिलीप वेंगसरकरजी, रवी शास्त्रीजी, मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम, अजित वाडेकरांचे कुटुंबीय, अमोल काळेंचे कुटुंबीय, रोहित शर्मांचे कुटुंबीय, पवार साहेबांचे कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी भगिनी आणि बंधूंनो, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला. कारण we must celebrate those who make us proud. आणि आज असाच कार्यक्रम आहे. वी आर सेलिब्रेटिंग दोज हु हॅव मेड अस प्राऊड. शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल. या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम ICC चे अध्यक्ष म्हणून, BCCI चे अध्यक्ष म्हणून, MCA चे अध्यक्ष म्हणून, निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे. आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा MCAने घेतलेला आहे. मी त्याबद्दल खरोखर MCAचं अभिनंदन करतो. अजित वाडेकरजी, मगाशी उल्लेख झाला, एक असे कॅप्टन 1971 मध्ये ज्यांनी आपल्याला ओव्हरसीज जिंकण्याची एक प्रकारे एक भेट दिली आणि वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 2 सिरीज जिंकून खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक वॉटरशेड मुवमेंट ही तयार करण्याचं काम अजित वाडेकरजींनी केलं. मगाशी वहिनी असं म्हणाल्या की थोडा उशीर झाला. मी असं म्हणेन, हम देर आए पर दुरुस्त आहे. आणि त्यांचं नाव जरी उशिरा लागलं असेल तरी MCAच्या आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनामध्ये मात्र त्यांचं नाव हे कायम कोरलेलं असल्यामुळे आज
ते स्टँडवरही जात आहे याचा खरोखर आपल्याला आनंद आहे. माझे मित्र अमोल काळे ज्यांनी अल्पशा काळामध्ये MCA मध्ये प्रचंड कार्य केलं. खरं म्हणजे त्यांच्यात हा गुण होता की ते उत्तम प्रशासक होते, अतिशय चांगले इंटरपर्सनल स्किल्स त्यांच्याकडे होते. त्यामुळे जो त्यांना भेटायचा तो त्यांचा आपला व्हायचा आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता क्रिकेटर्स करता आपल्याला काय उत्तम करता येईल हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आणि अनेक स्वप्न त्यांनी बघितली होती. दुर्दैवाने आपल्यातनं त्यांना ईश्वराने अचानक नेलं, पण जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती पूर्ण करण्याचं काम MCA निश्चितपणे करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणूनच आज त्यांचं नाव MCA ऑफिस लाऊंजला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अर्थातच रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक 2 आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे मैदानावरचं अतिशय मोकळं वागणं असतं त्याच्यामुळेही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही, पण त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून, प्लेयर म्हणून, बॅटर म्हणून सगळ्या फॉर्मॅटमध्ये जो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो. तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल. आणि मला असं वाटतं की ही देखील एक मला असं वाटतं महत्वाचं सेलिब्रेशन आहे की MCAच्या इतिहासामध्ये जो आता फॉर्मॅटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टँड MCA मध्ये होतोय. सो दॅट इज अ रेअर ऑनर विच इज गिवन टू रोहित बाय MCA, विच आय थिंक ही डिझर्व्स, विच एव्हरी वन ऑफ अस थिंक दॅट ही डिझर्व्स. आणि मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील. कारण चांगले खेळाडू हे कधी रिटायर व्हावे असं आपल्याला वाटतच नाहीत, पण निश्चितपणे ते अजून चांगलं खेळतील हा मला विश्वास आहे. खरं तर लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे, पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे. आणि याचं एक अजून कारण आहे, पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर, त्याचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर आहे. त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच वेळी वानखेडे स्टेडियम हे तर 50 वर्ष आपण सेलिब्रेट केले, पुढचे 50 वर्ष देखील हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील. पण त्याच वेळी मागच्या काळामध्ये अमोल काळे आणि अजिंक्य नाईक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला एक स्टेडियम अजून बनवलं पाहिजे, किमान 1 लाख लोक बसू शकतील असं. आणि मी आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी, तुम्ही जर प्रस्ताव दिला
तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ. एक अजून मोठं स्टेडियम 1,00,000 लोक किमान बसतील अशा प्रकारचं, कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट प्रेमींचं एक राज्य आहे आणि मुंबईने तर क्रिकेटला जे दिलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चितपणे तो विचार आपण करूया आणि 4 वर्षांनी MCA ला 100 वर्ष पूर्ण होतील असा प्रयत्न केला पाहिजे की जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक अजून नवीन स्टेडियम हे आपण उभं करू शकलो पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्हाला जी काही तुम्हाला मदत ही हवी आहे ती मदत आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू. या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं आणि हा सन्मान करण्याची संधी मला दिली. मी असं समजतो की यात माझा देखील सन्मान आहे. एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला या कार्यक्रमात येताना अतिशय मनापासून आनंद झालेला आहे आणि म्हणून आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल MCAच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आणि क्रिकेटच्या पंढरीत आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे विचार मांडले आणि मला असं वाटतं कोट आणि हेडलाईन तर आपल्या मीडियाच्या पत्रकारांना तर देऊनच टाकली की वी मस्ट सेलिब्रेट दोज हू हॅव मेड अस प्राऊड अँड दॅट इज वाय all these stands being named after these distinguished personalities. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण ते या सोहळ्यासाठी. What a wonderful evening this has been. We are just giving it in time for the Mumbai Indians to start their practice, but आज इतकी छान उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळाली. मान्यवर आणि सगळे आज इथे आले. हा शानदार सोहळा आपण पाहिला आणि म्हणूनच आभार प्रदर्शन व्यक्त करण्याची मी विनंती करतो मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अभय हडप यांना. धन्यवाद. फक्त 2 दिवसाच्या नोटीसवर आपण सगळे इकडे उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्यानंतर खास आभार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस जे आपल्याकडे आज उपस्थित राहिलेले आहेत. आमचे मार्गदर्शक शरद पवार साहेब आणि त्यांचे कुटुंबीय, अजित वाडेकरांचे कुटुंबीय इकडे हजर राहिलेले आहेत, अमोल काळेजींचे कुटुंबीय इकडे हजर राहिलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला आवडता खेळाडू रोहित शर्मा हा स्वतः त्याच्या कुटुंबियांसकट इकडे आमच्या 2 दिवसाच्या आमंत्रणावर उपस्थित राहिला. या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि खास आभार मुंबई महानगरपालिका, राज्य शासन या सर्वांचे मानून जो पोलीस बँड उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची सांगता करताना मी पोलीस बँडला राष्ट्रगीत वादनाची विनंती करतो आणि त्या राष्ट्रगीत वादनाच्या नंतर आपला कार्यक्रम संपेल.